राम राम मंडळी. अरे दादानू, असं का बसला तोंड पाडून सगळेजण? असं का दुःखाचा डोंगर कोसळला तुमच्यावर? काय सांगावं दादा, नुसतं कर 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 पिकवायचं आपण, मरायचं आपण, कशालाच भाव नाही. आणि बळीराजाचा नुसताच बळी चाललाय सगळीकडे. काय नुसती जीवाची घालमेल झाली बघ. बाप जगू दे ना आणि आई भीक मागू दे ना, अशी गत झाली आपली. अरे काहीतरी करावं लागेल त्याच्यासाठी. ह्याच्यासाठी काहीतरी उपाय आहे का तुझ्याकडे? सांग जरा का आम्हाला असेल तर. आज आपल्या गावात सकाळी शेती खात्याचं साहेब आलत. त्यांनी मला सांगितलंय शेतकरी गटाबद्दल सविस्तर माहिती. म्हणजे काय काय असतंय त्यात माहितच नाही मला कधी. आणि त्याचा काय फायदा असतो ती तरी समजून सांगा आम्हाला. अरे आपल्याला खत औषधं बी स्वस्त मिळतील एकत्र आले ना, आणि कृषी विभागाच्या योजनेचा लाभ बी मिळेल. काय काय लागते ते तरी सांगा आम्हाला. सकाळी मला साहेबांनी जे सांगितलं ते सगळं सांगतो मी तुम्हाला. पहिल्यांदा 25 समविचारी शेतकरी लागतील आपल्याला. त्याच्यानंतर ते जे फॉर्म भरायचे आहेत आपल्याला, ते सगळे तालुक्याच्या ऑफिसला मिळतात. आपल्याला 25 शेतकऱ्याचं 7/12 लागल, 8 लागल, आधार कार्ड, बँक पासबुक आणि रेशन कार्डाची झेरॉक्स लागल. आणि नंतर 1000 रुपये नोंदणी फी भरल्याची पावती लागल. मग ही सगळा प्रस्ताव आपल्याला तालुक्याच्या ऑफिसला नेऊन द्यावा लागल. आणि थोड्या दिवसात जिल्हा कार्यालयाहून आपल्या गटाचं नोंदणी प्रमाणपत्र येईल. आणि मग आपल्याला बँकेत खातं उघडायची परवानगी मिळेल. त्यांनी मिळून एक गट तयार करू. त्याला काय नाव द्यायचं आपण मिळून ठरवू ना. ठरलं तर मग आपला मायबाप पांडुरंग म्हणजे श्री विठ्ठल रुक्माई शेतकरी गट हीच नाव देऊ आपण गटाला. काय सगळ्याला मान्य आहे ना? शेतकरी गटाची निर्मिती आणि त्यातून शेतकऱ्याची प्रगती.